आता आपण बघूया महत्त्वाच्या बातम्या। बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा। सुनेत्रा पवारांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। बारामतीत ज्याला लढायचं आहे त्यानं लढावं, जनता कोणासोबत आहे हे सगळ्यांना माहिती। जय पवारांचं नाव न घेता काँग्रेसला टोला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पत्रांसंदर्भातला संभ्रम संपेना। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। भोंदू खरातनं दुबईसह 4 ते 5 देशात पैसे पाठवले। रोहित पवारांचा खळबळजनक आरोप। तर अधिकारी नेत्यांचे पैसे पाठवण्याची हवाल्याचा वापर झाला। रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ। भोंदू खराच्या तथाकथित स्वीय सहायकाची पोलिसांकडून चौकशी। मिरगावातल्या रमेश हिंगे भोंदूचा पीए असल्याची चर्चा। शरद पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर। येत्या 6 तारखेला होणाऱ्या राज्यसभेच्या शपथविधीसाठी शरद पवार उद्या दिल्लीला दाखल होणार। समरजित घाटगे पुन्हा भाजपवासी होणार। 8 तारखेला मुंबईत रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश। सोलापुरात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पपईचं पीक उद्ध्वस्त। आप बीती सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर। अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होतीये। या निवडणुकीत महाविकास आघाडीला तडे जाताना दिसत आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला, तर काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम आहे। बारामतीत काँग्रेस उमेदवार देणार। बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली। बारामतीची पोटनिवडणूक महाविकास आघाडीला तडे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत तडे पडणार का याची चर्चा सुरू झाली आहे। कारण बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं घेतलेली भूमिका आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील निधनामुळे बारामतीत पोटनिवडणूक होऊ घातली आहे। सुनेत्रा पवार बारामतीची ही पोटनिवडणूक लढवणार आहेत। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती, मात्र बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं समोर आलंय। या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे। आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। काँग्रेसनं घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। काँग्रेसच्या या भूमिकेवर अजित पवारांचे पुत्र जय पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे। बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय। आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध होईल। मागच्या वर्षी झालेल्या बारामती विधानसभेत अजित पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवली होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे। बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची,
त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियाताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी ठाकरेंना केलं असल्याचं कळत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पाठिंबा दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते असं उद्धवजींनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी आयुष्यावर बोलतील. बारामतीत पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. बारामती विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार असल्याची भूमिका काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मांडली असली तरी शरद पवारांचे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींसोबत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची ही भूमिका कायम राहणार का याची उत्सुकता आहे. त्याचसोबत पवारांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामतीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मात्र या निमित्तानं महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचं चित्र समोर आलंय. नरेश बोभाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या टोकाचा सत्ता संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय. पडद्यामागे सुरू असलेला हा सत्ता संघर्ष काही पत्रांमुळे महाराष्ट्राच्या समोर आला. ज्या पत्रांनी महाराष्ट्राला हे कळलं त्या पत्रांनी एक नवा राजकीय आणि कायदेशीर पेच निर्माण झाल्याची सुद्धा चर्चा आहे. शिवाय पत्र माध्यमात कसं आलं यावरून सुद्धा पक्षात राजकीय घमासान सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रप्रपंचाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ती 2 पत्र आहेत. पहिलं पत्र तर दुसरं पत्र. 28 जानेवारीला अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2026ला पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं. कार्याध्यक्षांना सगळे अधिकार देण्याचा उल्लेख त्या पत्रात होता. यानंतर 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली. याच बैठकीत सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार असतील हाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यानंतर 5 मार्च 2026ला पार्थ पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. यानंतर 10 मार्च 2026ला पत्रप्रपंचाला सुरुवात झाली. या दिवशी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. या पत्रात 28 जानेवारी म्हणजेच अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून ते 10 मार्च दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला केलेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं 10 मार्चच्या पत्रात म्हटलंय. निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र असेल किंवा राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थदादा पवार यांच्या एबी फॉर्मवर केलेली स्वाक्षरी असेल, हे पूर्णपणे पक्षाच्या घटनेनुसार झालेले निर्णय आहेत. परंतु माध्यमामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करून ज्या काही बातम्या दाखवल्या जातात त्या तथ्यहीन, निराधार आहेत. आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोकांकडनं कुटील डाव रचला जातोय, त्याचाच हा एक भाग आहे. पण या पत्रामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेतलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने ही चर्चा फेटाळून लावली. 10 मार्चला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र मागे घेतलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे, निवडणूक आयोगासोबत नाही.
त्यामुळे त्यातही कोणतीही अडचण नसल्याचं राष्ट्रवादी पक्षाच्या वर्तुळातून सांगितलं गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी जे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे ते पत्र मागे घेतले जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. महत्वाचं म्हणजे 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान झालेला पत्रव्यवहार देखील ग्राह्य धरण्यात येऊ नये असं देखील या पत्रात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा पत्र प्रपंच आता कुठपर्यंत पोहोचतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुसीची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे 3 मंत्री आणि 2 आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या धुसफुशीवरती सुद्धा चर्चा झाल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 मंत्र्यांनी आणि 2 आमदारांनी भेट घेतल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. आणि या भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दरम्यान सुरू असलेली धुसफूस यावर गंभीरपणे चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या 2 पत्रांमुळे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.